नमस्कार मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी शेंगदाणा लाडू। तर शेंगदाणा आणि गुळाचे हे लाडू आहेत आणि खूप झटपट असे बनणारे हे लाडू आहेत आणि खूप टेस्टीही लागतात। तर यासाठी मी 1 कप शेंगदाणे घेतले। हे 150 ग्राम शेंगदाणे आहेत। तव्यावरती याला बारीक गॅसवर भाजत ठेवले। 3 वेलची आहेत त्या मी कुटून घेतल्या बारीक अशा। त्यानंतर इथे शेंगदाणे भाजलेले आहेत। शेंगदाण्याचे साल निघाले ना की समजून जायचं की शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। मग ते काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि त्याचे साल काढून घेतले। साल नाही काढले तरी चालतात, मी थोडेसे काढून घेतले आणि थोडेफार होते, मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते ग्राइंड करून घेतले। जाडसर ग्राइंड केले तरी चालतं, पण मी थोडेसं बारीकच ग्राइंड केले। त्यानंतर पॅनमध्ये मी पाऊण कप गूळ घेतला। हा गूळ आहे तो 100 ग्राम गूळ आहे। 150 ग्राम शेंगदाण्याला 100 ग्राम गूळ बस होतो, कारण हा गूळ आहे तो ऑर्गॅनिक आहे। त्यामध्ये 1 चम्मच तूपही टाकलं, पाव चम्मच ती वेलची पूड टाकली आणि हा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि मिक्स करून घ्यायचं। आणि थोडेसे थंड झाल्यानंतर मग ते काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि लाडू वळून घ्यायचे आणि खूप टेस्टी